क्रीम रोल तुम्हालाही चहामध्ये खाण्यासाठी आवडतो का? आवडत असेल तर एकदा तुम्ही या पद्धतीने घरी क्रीम रोल तयार करून बघा। बेकरीपेक्षा देखील मस्त असा आपला हा क्रीम रोल घरी तयार होतो। बनवण्यासाठी एकदम सोपा आहे आणि एकदम पटकन बनून तयार होतो। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। क्रीम रोल तयार करण्यासाठी आपण 1.5 कप मैदा घेतलेला आहे। एका ताटामध्ये आपण हा मैदा छान स्वच्छ असं चाळून घेतलेला आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे। 1.5 चमचा आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। तूप मी या ठिकाणी रूम टेम्परेचरवर असलेलं घट्ट वापरलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलाचा देखील वापर करू शकता। आता तुपाचं जे मोहन आहे ते मैद्याला आपल्याला छान व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। हाताने चोळून आपल्याला तुपाचं मोहन मैद्याला छान लावून घ्यायचं आहे। पूर्ण तुपाचं मोहन आपण मैद्याला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत मैदा छान असा मळून घ्यायचा आहे। 1 कप पाण्यामधील थोडं थोडं पाणी टाकत आपण मैदा छान असा मळून घेतलेला आहे। मैदा आपल्याला जास्त घट्टही मळायचा नाहीये किंवा जास्त पातळ देखील मळायचा नाही। एकदम सॉफ्ट असा आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे। तर अर्धा कप पाण्यामध्येच आपण मैदा छान असा मळून घेतलेला आहे। तर मळून घेतलेला मैदा आपल्याला छान मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। तर एका बाउलमध्ये आपण मैदा ठेवलेला आहे, त्यावरती आपण ओला कपडा टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला मैदा अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे। तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी साठा तयार करून घ्यायचा आहे। एका वाटीमध्ये मी या ठिकाणी 1.5 चमचा तूप घेतलेला आहे। यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। 1 चमचा आपण यामध्ये मैदा घालून घेतलेला आहे। आता या मिश्रणाला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट मी याला छान असं फेटून घेतलेलं आहे। तर एकदम छान क्रीमी असा आपला हा साठा तयार झालेला आहे। अर्धा तास झालेला आहे आणि आपला जो मैदा तो देखील छान मुरलेला आहे। आता मैद्यावरील आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे आणि मैदा आपल्याला परत एकदा छान असा मळून घ्यायचा आहे। मैद्याचा हा गोळा आपण छान असा व्यवस्थित मळून घेतलेला आहे। आता या पिठाचे आपल्याला सारख्या आकाराचे 4 ते 5 गोळे तयार करायचे आहेत। तर एवढ्या मैद्याचे आपले 5 गोळे या ठिकाणी तयार झालेले आहेत। आता आपल्याला एक गोळा लाटण्यासाठी घ्यायचा आहे। बाकीचे गोळे आपल्याला परत कपड्याने झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहेत। क्रीम रोल तळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बटर पेपरचा वापर करायचा आहे। तर मी या ठिकाणी बटर पेपरचा एक तुकडा घेतलेला आहे। बटर पेपर आपण गुंडाळून अशा पद्धतीने याचा एक रोल तयार केलेला आहे। या रोलवरतीच आपल्याला क्रीम रोल तयार करायचा आहे। पोळीपाटावरती आपण थोडासा मैदा टाकलेला आहे, त्यावरती आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। पुरीपेक्षा थोडीशी मोठी मी या ठिकाणी ही पोळी लाटलेली आहे। आता या पोळीवरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला याची घडी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही डायरेक्ट पोळी लाटून देखील हा क्रीम रोल तयार करू शकता, पण अशा पद्धतीने जर तुम्ही साठा लावून हा रोल तयार केला तर आपला जो क्रीम रोल आहे तो एकदम छान खुसखुशीत असा तयार होतो आहे। त्यामुळे आपण याला साठा लावून घेतलेला आहे। चौकोनी आकारामध्ये आपण याची घडी तयार करून घेतलेली आहे। आता जसं पीठ आहे तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर परत आपण पोळीपाटावरती थोडासा मैदा घालून घेतलेला आहे आणि परत आपल्याला या ठिकाणी याला छान असं लाटून घ्यायचं आहे। सर्व बाजूनी सारखी आणि पातळ अशी आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे। लाटून घेतलेल्या पोळीच्या आपल्याला कडा कट करून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला याच्या सारख्या आकाराच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण याच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला बटर पेपरवरती एक पट्टी गुंडाळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने एका बटर पेपरला आपण 2 पट्ट्या या ठिकाणी लावलेल्या आहेत। दुसरी पट्टी याला लावताना आपल्याला व्यवस्थित अशी एकावरती एक पट्टी ठेवून चिटकून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला परत बटर पेपरला ही पट्टी गुंडाळून घ्यायची आहे। जर तुम्ही मोठ्या आकारामध्ये पोळी लाटून घेतली तर एका पट्टीमध्येच तुमचा हा क्रीम रोल तयार होतो। पोळीपाट छोटा असल्यामुळे आपण 2 पट्ट्याचा हा क्रीम रोल तयार केलेला आहे। आता सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं पाणी लावून याला छान व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आहे किंवा दाबून प्रेस करून तुम्ही याला व्यवस्थित असं चिटकून घ्या, म्हणजे तेलामध्ये तळताना हा क्रीम रोल उकलणार नाही। तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे क्रीम रोल देखील तयार करून घ्यायचे आहेत। एका पोळीमध्ये आपले 3 क्रीम रोल या ठिकाणी तयार झालेले आहेत। नंतरचे जे क्रीम रोल आहेत ते मी थोडेसे मोठ्या आकारामध्ये तयार केलेले आहेत। आता आपल्याला क्रीम रोल लगेचच तळून घ्यायचे आहेत। तेल आपल्याला कमी गॅसवरती छान गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला क्रीम रोल तळून घ्यायचे आहेत। तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर आपले जे क्रीम रोल आहेत ते छान खुसखुशीत असे तयार होणार नाही। मस्त असे आपल्याला कमी गॅसवरती अल्टी पलटी करत याला तळून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती तळल्यामुळे आपले क्रीम रोल आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातील आणि छान खुसखुशीत देखील तयार होतील। त्यामुळे आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरतीच याला तळून घ्यायचं आहे। आपल्या क्रीम रोलला एकदम छान रंग आलेला आहे। मस्त असे आपले हे क्रीम रोल तळलेले आहेत। छान गोल्डन रंगामध्ये आपण याला तळून घेतलेला आहे। तळलेले क्रीम रोल आपल्याला चमच्याच्या मदतीने असे उभे पकडून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजेच बटर पेपरमध्ये काही तेल गेलं असेल ते आपल्याला थोडंसं निथळून घ्यायचं आहे। हे देखील आपण क्रीम रोल मस्त असे रंग बदलेपर्यंत तळून घेतलेले आहेत। बेकरी सारखेच आपले क्रीम रोल या ठिकाणी तयार झालेले आहेत। क्रीम रोल आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत, त्यानंतर आपल्याला यामध्ये क्रीम भरून घ्यायचे आहे। रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत। हलक्या हाताने आपल्याला यामधील बटर पेपर काढायचा आहे। तर बघू शकता तुम्ही मस्त असे आपले क्रीम रोल तयार झालेले आहेत। आतमध्ये देखील व्यवस्थित असे तळलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला क्रीम भरून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण केकची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। पायपिंग बॅगमध्ये आपल्याला ही क्रीम भरून घ्यायची आहे आणि रोलच्या दोन्ही बाजूने आपल्याला ही क्रीम यामध्ये भरून घ्यायची आहे। यामध्ये आपण व्हिपिंग क्रीम भरून घेतलेली आहे। आवडत असेल तर तुम्ही याला तुटी फुटी किंवा चेरी लावू शकता। सर्व रोलमध्ये आपण क्रीम भरून रोल तयार करून घेतलेले आहेत।
तर बघू शकता एकदम मार्केटसारखेच आपले हे रोल तयार झालेले आहेत. खाण्यासाठी देखील एकदम मस्त लागतात. बेकरीपेक्षा देखील मस्त असे आपले क्रीम रोल घरी तयार केलेले लागतात. एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने हे क्रीम रोल तयार करून बघा. गरमागरम चहामध्ये तुम्ही हे क्रीम रोल खाऊ शकता. नुसते खाल्लेत तरी देखील खूप मस्त लागतात. रोल मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. बघू शकता आतमध्ये देखील छान व्यवस्थित असा तळलेला आहे, छान खुसखुशीत झालेला आहे. आणि क्रीम देखील आपण यामध्ये छान अशी भरून घेतलेली आहे. सोप्या पद्धतीने आपण हे क्रीम रोल तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.